आजवर श्वेताला खूप दैवी अनुभव आलेत. हे वेगळं सांगायची गरज नाही, कारण आम्ही सोशल मीडियामार्फत हो. तुझं अध्यात्माबाबतीचं प्रेम आम्ही हो. बघतच असतो. सो हे जे दैवी अनुभव आले त्याच्यानंतर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला? हो, खूप सारा बदलला. कारण एक फेज असते आपल्या आयुष्याची प्रत्येक टप्प्याटप्प्यामध्ये. मग 21 वर्षाचे असतो तेव्हा आपल्याला ते सगळं हवं असतं. जगामध्ये जे दिसतंय ते हवं. मग अगदी साधी लिपस्टिक असेल तरी पण नाही मला ती हवीच आहे. हवीच. ज्याचा काही खरं तर हे नसतो, काही मोटिव्ह नसतं. ती नाही मिळाल्याने काही फरक नाही पडणार आहे. अर्थात. पण ती आपल्याला हवी असते. तर ते प्रत्येक टप्प्यानुसार ते गोष्टी घडत गेल्या. त्यानंतर असं लक्षात आलं की सगळ्याच गोष्टी मिळाल्याच पाहिजे हा मुद्दा असं नाही आहे. नाही. पण तुम्हाला आध्यात्मिक ज्ञान मिळणं फार गरजेचं आहे. कारण त्याच्यानेच तुमची मेंटल क्लिअरिटी येईल आणि त्याच्यानंतर आयुष्य स्टेबल होईल. हे कळायला उशीर लागला असं वाटतं. पण ठीक आहे, अगदीच आपण अगदी म्हाताऱ्या वयात गेलोय आणि मग आता ह्या गोष्टी आपल्याला कळल्यात असं नाही होत आहे. पण हे आहे की तुम्हाला तुमच्या दैवी गोष्टींची जी काही ध्यानधारणा आहे, ती करत राहिल्यानीच ते होणार आहे. हे असं नाही आहे की हां, ठीक आहे चला मी आज काय श्री स्वामी समर्थांचा जप असो किंवा गणपतीचा असू दे, तो मी आपला आज एक दिवस म्हटलाय म्हणजे आता तुम्ही मला पावले पाहिजेत. हे असं होत नाही. नाही. म्हणजे जे प्रसंग येणार आहेत ते येणारच आहेत आपल्या आयुष्यामध्ये. जे तुमचं कर्म आहे, मागच्या जन्मीचं असेल किंवा या जन्मीचं असेल, ते घडणारच आहे. पण त्याला टॅकल करण्याची जी ताकद आहे ती तुम्हाला तिथूनच मिळणार आहे जेव्हा तुम्ही आध्यात्मिक गोष्टीशी जोडले असाल. नाहीतर मग काय माझ्या आयुष्यात जे प्रसंग येतात त्याच्यापेक्षा वर्स्ट प्रसंग पण अनेक लोकांच्या आयुष्यामध्ये येत असतील. पण त्याला फेस कसं करणार? तेव्हा जर तुम्ही दैवी शक्तीशी जोडलेले असाल तेव्हा कुठेतरी बॅक ऑफ द माइंड हे माहिती आहे की हे कधीतरी सॉल्व्ह होणार आहे. ह्याच्यातून मला मार्ग तर मिळणार आहे. अर्थात. तेच देणार आहेत मार्ग. पण ती पॉझिटिव्हिटी कुठेतरी असेल ना, तर त्यातून आपण लवकर बाहेर पडतो आणि त्याचा फार त्रास होत नाही. कारण म्हणजे काय म्हणता येईल, ह्या प्रसंगांमध्ये मी आधी गेलेली आहे. कारण आधी आपण असे इतके उछलकूद करणारे असतो. हां, नाही, नाही, मला काहीतरी होतंय. हेही झालेलं आहे माझ्या आयुष्यात. म्हणजे मला पॅनिक अटॅकपर्यंत मी गेलेली आहे, की सुचत नाहीये, हातपाय शिवर होत आहेत, दातखिळी बसलेली आहे, इथपर्यंत गेले. कारण ती मनाची अस्थिरता होती माझ्या. आता जेव्हा देवाच्या सानिध्यात राहते तेव्हा लक्षात येते की हां ठीक आहे तो प्रसंग होता तेव्हा पण एवढं होण्याची गरज होती का? कारण माझ्या मनावरती कंट्रोल नव्हता आणि तो कंट्रोल येण्यासाठी मला देवाची साधना करण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आहे. म्हणजे आत्ताच्या काळामध्ये आपण एखाद्या माणसाला फॉलो करतो, आपल्याला आवडतो, हां ठीक आहे त्याची स्टाईल फॉलो करतो, त्याचे विचार फॉलो करू शकतो. पण ते विचार आपण आपल्या आयुष्यात आणतो, पण त्याच्यावरती कंट्रोल ठेवण्यासाठी तर देवच हवा आहे ना अल्टिमेटली. म्हणजे ती शक्ती अशी आहे की त्याला कोणी बीट नाही करू शकत. माणूस चुकू शकतो कधीतरी, सांगणारा सुद्धा. म्हणजे काही काही असतात ना फॉलोअर्स जे गाईड करत असतात, ते चुकतील ना कारण ते माणूस आहेत. देव तर नाही कधी चुकणार. मग ती शक्ती असेल तर आपण ह्या सगळ्यातून बाहेर पडू ना. म्हणजे माणसं मला असं फार वाटतं की तंत्र चालवण्यासाठी माणसं असतात. माणसांना चालवण्यासाठी ती आध्यात्मिक गोष्ट असते. ती असल्याशिवाय आपण चालूच शकत नाही. आपली विचारांची बैठक जेव्हा बसेल तेव्हा आपल्या आयुष्याकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे ना तो पूर्ण बदलतो. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.